केंद्राकडून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात कांदा दरात घसरण सुरूच आहे। कांदा निर्यात बंदी होण्याआधी 4 ते 5 हजार रुपये दर कांद्याला मिळत होते। मात्र निर्यात बंदी झाल्यानंतर हेच कांद्याचे दर 1.5 ते 2 हजार रुपयांवर आले। त्यातच देश पातळीवर कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी ही देखील कमी होते। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कमी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। येणाऱ्या काळात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली तर कांद्याचे दर अजून घसरतील अशी देखील भीती व्यक्त होत आहे। कांदा निर्यात बंदी करण्याच्या आधी जो दर कांद्याला मिळत होता त्या दराचा निम्मा दर आता मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायत। दर मिळाले 4000, 3900, 3800 असे दर मिळाले, पण निर्यात बंदी झाल्यानंतर 1500, 1900 रुपये मिळू राहिले। तर 100% निर्यात चालू ठेवा अशी मागणी शेतकऱ्यांची। बरं, काय किती फटका बसतो? फटका बसतो, निमानिम फटका बसू राहिला ना। 3800, 3900 कडून 1500, 2000 कडून निमानिम फटका बसतो। शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे का 100% निर्यात चालू ठेवा। नाफेडला जर माल घ्यायचा, खरेदी करायचा असेल तर तिनं मार्केटमध्ये येऊन खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। घसरण्याचे मुख्य कारण असं मागणी आणि पुरवठा याच्यावरती आहे। आज जर बघितलं तुम्ही गेल्या 4 दिवसापूर्वी जे निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्याच्यामुळे बाजारामध्ये गिराईक नाही राहिले। देशावरची मागणी अल्पशा प्रमाणामध्ये कमी होऊन गेलेली आहे। आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मीडियावरती दिसेल, पण गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली। त्याच्यामुळे तिथं येईन आपल्या महाराष्ट्रासारखेच रस्ता रोको आंदोलनं झाले तिथं आणि पूर्णपणे बाजार समित्या बंद झाल्या। याचं मुख्य कारण असं आहे की गिराईक नाही आणि एक्सपोर्ट पण बंद झाले, तर तिथे मालाला मागणी नसल्यामुळं आणि माल बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळं त्याचे बाजारभाव डायरेक्ट ते निम्म्यावर म्हणण्यापेक्षा जे 4000 रुपये कांदे विकत होते आज 1000 ते 1500 रुपये विकू राहिले। त्याच्यामध्ये व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये घाटाचं सहन होणारच आहे आणि बाहेर देशावर बी मागणी नसल्यामुळे व्यापारी माल खरेदीसाठी उत्सुक नाही आहे आणि शेतकऱ्याला माल विकल्याशिवाय पर्याय नाही आहे। कांद्याच्या भावात तेजी यावी म्हणून केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFला कांदा खरेदीचे आदेश दिले। मात्र नाफेड आणि NCCFचे केंद्र कमी असल्याने त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळेच शेतकरी आणखीनच हवालदिल झालाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज।